अशी मनस्वी अल्लड जराशी हट्टी जशी लाट एक अनावर स्वप्नांच्या त्या बेटावरती तिने बांधले काचेचे घर हसरे होते सारेच आरसे चित्रे सुखाची या भिंतीवर असे एक वादळ आले परी तुटले नात्यांचे झुंबर जाती एकदा ते सोडून हात पाहतीन मागे कधीही वळूनी पर्यंतरी प्रेम सता येती दुरावलेली मने जुळूनी मोहिनी ओ मोहिनी आम्ही भातुकलीचा खेळ सुद्धा जबाबदारीने मनापासून खेळायचो. ताईबद्दल बोलतेस का? ताईबद्दल कशाला? तू काय वेगळी आहेस? मोहिनी, सगळ्यांच्या आया अशाच असतात अगं. आणि तिला तुझी आणि रोहितची काळजी आहे. उद्या जर का कोण जाणे उद्या मी काय करेन. हल्ली बोलावल्याशिवाय घरी येत नाहीस. हल्ली मी समन्स निघाल्याशिवाय स्वतःच्या घरी जात नाही. आत्ता कशी आलीस? सहजच. सहज म्हणजे? अगं हो, तिला जरा शांतपणे बसू देत, मोकळा श्वास घेऊ देत, मग विचार ना. मी उभं राहून उत्तर द्यायला सांगत नाहीये, पण दिवाळीसारखा सण इतक्या रात्रीची ही एकटी आलीये, का आली विचारायला नको? जयदेव कुठे आहे? तो का नाही आला? आला होता ना माझ्या मागे गार्ड म्हणून. म्हणजे मागच्या मागे गेला? बाबा तेव्हा ना गेला असेल. त्याची जबाबदारी फक्त मला घरापाशी पोहोचेपर्यंतच होती. म्हणजे म्हणजे आई आत्ताच म्हणत होती ना, स्वतःचं घर असताना ते माझं घरच नव्हतं. अहो काय बोलते ही? बरोबर बोलते मी. ती रागाच्या भरात बोलती. अहो पण रागाच्या भरात घर सोडून आली आहे ती. ताई अगं तुला कळतंय का तू काय पाऊल उचललंयस, त्याचा परिणाम काय होणार आहे? आई अशक्य आहे मला आता त्या घरात राहणं. अगं पण इतकं काय झालंय? मी काय बोलले त्याच्यावरती तो काय बोलला हे आता तपशीलवार मी नाही सांगू शकत, पण मला आई मला फक्त एवढंच कळतंय आता की मी आता त्याला नकोय. मला त्याच्या नजरेत हे जाणवतं. ताई उगाच काहीतरी बोलू नकोस. अगं एवढ्या तेवढ्या कारणासाठी कोणी घर नाही सोडत. नाही तुला नाही कळलं. तू अंदूला बोल. ती मोठ्या आत्याकडे गेली. हे बघ बाळा, रात्र खूप झाली आहे ना, तू झोप शांतपणे. अहो तुम्ही जयदेवला फोन लावा, सांगा मी सकाळी बोलावलंय म्हणून. एक मिनिट. तुम्ही जर अशी सारेरावी करणार असलात ना तर मला इथेही राहायचं नाही. अगं ताई काय वेडेपणा करतेस? हे बघ
जयदेवशी लग्न करायचं म्हणून हट्टाला पेटली होतीस तू. आणि आता आणि आता मला तिथे राहायचं नाहीये हे सुद्धा मीच सांगते. अहो तुम्ही काय ऐकताय तिचं? जा बघू, फोन लावा, नाही तर मी बोलते त्याच्याशी. हे बघ, मी काय म्हणतोय की आता रात्रीचे वाजलेत किती? उद्या सकाळी फोन केला तर नाही चालणार का? नाही. एक मिनिट. तुम्हाला तुमच्या जावयाचीच काळजी आहे ना, मग त्याचंच गुणगान गात बसा. मी निघते आता. चल रोहित. अगं मोहिनी. ताई, मोहिनी मोहिनी तू तू आता इथे कशी? फालतू प्रश्न विचारू नकोस. मोहिनी कुठे आहे? आता फालतू प्रश्न तू विचारू नकोस. मोहिनी तिच्या घरी आहे. अच्छा, मग हे घर कोणाचं आहे रे? कागदोपत्री तिचं असलं तरी हे घर फक्त माझं आहे. आणि हा शोध तुझा आत्ताच लागलाय. आणि हा शोध लागल्यानंतर तू तिला बाहेरचा रस्ता दाखवलीस का? नाही, मी तिला माझ्या घराचा उघडा दरवाजा दाखवला. वा. जेडी, हा प्रसंग जर का एखाद्या रंगमंचावरती घडला असता ना, तर प्रेक्षकांनी जोर जोरात टाळ्या वाजवल्या असत्या आणि तुझ्यासारख्या दिग्दर्शकाची छाती अगदी अभिमानाने फुगली असती. पण आता नवरा म्हणून कसं वाटतंय मिस्टर खांडेकर? तुला जर का आठवत असेल तर आपल्या नाट्य शिबिरात तू आणि तो पेठे अगदी स्टाईलमध्ये म्हणजे भारावून सांगायचात की आयुष्यातला प्रत्येक क्षण हा अलिप्तपणे अनुभवायला हवा. लॉंग लॉंग बॅक. हो, पण जे बोलते ते खोटं तर नाहीये ना. आणि लॉंग लॉंग बॅक असं म्हणायची काही गरज नाही. ही गोष्ट 7-8 वर्षांपूर्वीचीच आहे. आणि तेव्हा आपण नियमितपणे नाट्य शिबिरं घेत होतो. बिझनेसमॅन तू आत्ता झालायस जेडी. आणि जगाच्या दृष्टीने तू खूप मोठा बिझनेसमॅन असशील रे. नाही, रादर आहेस. पण आमच्यासाठी तू अजूनही तोच जेडी आहेस. नाटकासाठी तळमळणारा जेडी. जेडी, तुला जर का आठवत असेल तर तू आणि मोहिनीने जेव्हा लग्नाचा निर्णय घेतला होता तेव्हा मी एकटीच होते विरोध करणारी. हो, तू म्हणाली होतीस तुम्ही एकमेकांशी लग्न करू नका, कारण जर सुखी संसार करायचा असेल तर दोघांपैकी एक जण शाणा लागतो. आणि तुम्ही दोघेही जण वेडे आहात, ठार वेडे. मग असे अचानक शहाणे कसे झालं ते? कधी झालं? तुझी मैत्रीण शहाणी झाली. अच्छा, म्हणजे तुझी बायको ना? तुला काय माझ्याकडनं वधवून घ्यायचंय का ती माझी बायको आहे ती? अर्थातच. घरातनं बाहेर हाकललेस तू तिला. मी तिला कुठेही जायला सांगितलं नाही. तिने हे घर फक्त तुझं आहे म्हटल्यावर तिला मी माझ्या घरचा उघडा दरवाजा दाखवला. ती काय म्हणाली यावर तू काय म्हणालास हे ऐकण्यात मला काडीचाही इंटरेस्ट. मी दखल कशात घेणार? तर माझ्या एका मित्राने माझ्या एका खूप जवळच्या मैत्रिणीला घराबाहेर जाऊ दे. हे तूच घे फोन. तिच्या आईचा फोन आहे. आई म्हणाला असतास तरी चाललं असतं जेडी. तुझ्या आईला जाऊन 20-22 वर्ष झाली आहेत मला वाटतं. हॅलो. हाय, मी चन्ना बोलते. हो, तुझा फोन आल्यानंतर मी लगेच इथेच आले, पण मोहिनी नाही आहे इथे. हो, मी हॅलो आई, तू शांत राहा जरा. मी बघते काय करायचं ते. हो, हां, बाय. मोहिनी कुठे आहे? जेडी, मोहिनी कुठे आहे? मी तिला घरात शिरताना बघितलं आणि मागे वळलो. वा,
म्हणजे नवऱ्याची ड्युटी तू पूर्ण केलीस. अरे पण रोहितचं काय? नाही, त्या मोहिनीचं जाऊ दे, ती तर परक्याची मुलगी आहे. पण रोहित तुझा स्वतःचा मुलगा आहे ना? चल शोधायला हवं त्यांना. त्यांना शोधण्याची गरज नाहीये. म्हणजे आईनंतर तुझंच घर तिला हक्काचं घर आहे. अरे हो, खरंच की ती नक्की तिथे गेली असणार. बरं चल, मला घरी तरी ड्रॉप कर, मी गाडीने आणले. तू पुढे हो, चावी घेऊन आलो. खेळाला आत्ता सुरुवात झाली. राणी आपलं घर सोडून 2 घरं पुढे आली. वजीर महाशय, आता तुम्हाला 2 घरं पुढे सरकायला हवं. ये रोहित. अरे तू इथे काय करतोस? हाच प्रश्न मी तुला विचारणार होतो की तू इथे काय करतेस. चन्नाच्या घरी यायला मला घड्याळ बघावं लागत नाही. जयदेव नाही का घरी? नाही, तो त्याच्या आत्यांच्या घरी गेलाय. तुला नाही घेऊन गेला? मी इथे समोर दिसते म्हणजे म्हणजे तुला नाही घेऊन गेला. ग्रेट. ग्रेट काय त्यात? नाही म्हणजे जेडी असं वागूच शकत नाही. खरं सांग, काय झालंय? तुझ्या डोळ्यात आता पाणी तरळलं. बट आय प्रॉमिस, तू एकदा माझा हात धर. बघ मी कसं तुला फुलासारखं जपतो. मोहिनी, मी तुला असं जपेन की त्याला कुठलीच उपमा देता येणार नाही. बिलीव्ह मी, बिलीव्ह मी मोहिनी, बिलीव्ह मी. असा का बघतोयस? नाही म्हणजे मी नेमकं काय रिएक्ट होऊ मला तेच कळत नाहीये. म्हणजे मी तुझी इथे समजूत घालू की जेडीला जाऊन जाब विचारू की तुझा आता हात धरून मी माझ्या घरी घेऊन जाऊ? एवढं भयंकर काही झालेलं नाहीये. असं कसं नाही झालंय? अगं ह्या वेळेला तू इथे आणि तेही देखील रोहित सोबत. नक्की सांग काय झालंय? तू जयदेवला जाऊन काही बोलणार नसेल तर सांगते. अगं असं कसं? तो माझा मित्र आहे. आणि माझा नवरा आहे तो. आमचं जरी पटत नसलं तरी तो चुकीचा नाही असू शकत. तू देखील चुकीची असूच शकत नाहीस. कशावरून? काय विचारतेस म्हणू? कशावरून? अगं मी तुला ओळखतो. मी तुला ओळखतो तसा त्यालाही ओळखतो. म्हणून तर मी माझी खेळी खेळलो. ते म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. आणि माझ्या दृष्टीने हे दोन्ही आहेत. तुझ्यावर प्रेम आणि जयदेवशी युद्ध. काय झालं? अगं आता काय व्हायचं बाकी राहिलंय? अगं तो जयदेव नाही, जमदग्नी आहे, जमदग्नी. घर सोडलेल्या बायकोला तो सहजासहजी घरात गेला असं मला वाटत नाही. जराशी मनस्वी अल्लड, जराशी हट्टी जशी लाट एक अनावर. मी थांबतो थोडा वेळ. स्वप्नांच्या त्या बेटावरती तिने बांधले काचेचे घर. हसरे होते सारेच आरसे, चित्रे
ही चन्नाकडे गेली, नशीब अजित भेटला तिथे. मला म्हणाला तुम्ही जा, मी थांबतो इथे चन्ना येईपर्यंत. देव भलं करू त्याचं. हिचं काय, एवढी मोठी घोडी वाढली आहे पण अक्कल काडीची नाहीये. अगं पण आपण तरी बरोबर वागलोय का? हा प्रश्नच कसा पडतो तुम्हाला? मुलीच्या चुकीच्या वागण्याला प्रोत्साहन द्यायला हवं होतं का? आणि जयूला काय आपण आज ओळखतो? माणसं बदलतात. मग आपणही बदलावं ना. नाती बदलली की अधिकार बदलतात आणि तसं आपल्यालाही बदलावं लागतं. त्यात जगावेगळं काय आहे? जगाचं सोड, मी फक्त आपल्या मुलीचा विचार करतोय. स्वतःच्या बापाचं हक्काचं घर असताना तिने दुसऱ्याकडे जाऊन का राहावं? म्हणजे तुम्ही मला दोष देताय? मी म्हणते ना, तुम्हाला पूर्ण विचार करायची सवयच नाहीये. अहो, मुलीच्या भविष्याचा विचार करा. देवदयेने एक नाही 2-2 मुली आहेत आपल्याला. धाकटी समोर मोठीचा काय असा आदर्श ठेवू? मी आदर्शाचा विचार करत नाहीये, आधाराचा विचार करतोय. या वेळेला तिला आपल्या आधाराची गरज होती. लग्नानंतर बाईला एकच आधार असतो, तिच्या जोडीदाराचा. आणि तो आधार जर ढासळला ना, तर कुणीही कितीही आधार देऊ दे, व्यर्थ असतो तो. असे एक वादळ आले परी, तुटले नात्यांचे झुंबर. चला. चल आज जाऊया. असं किती वेळ बसून राहणार आहोत. मस्तपैकी चहा करते. अगं हे रोहितला काय द्यायचं खायला? त्याची भुकेची वेळ झाली असेल ना. अगं मी त्याला रोज सकाळी रव्याची खीर देते. अगं मोहिनी, मग सांगायचं नाही का? बघायला हवं रवा आहे की नाही ते. तू कधीपासून हे सगळं बघायला लागलीस? काशी येत नाही का? बाई ती येते म्हणून तर सगळं सुरळीत चाललंय. सगळं टाइम टेबल नीट आखून दिलंय मला. पण माझ्यामुळे तुझं टाइम टेबल अजिबात बिघडणार नाही. मुळात मी इथे फार दिवस राहणारच नाही. मीही तेच म्हणत होते. फार दिवस कसली, आजचा दिवस राहिलीस ना तरी खूप झालं. लगेच हकलतेस की काय मला आज? नाही नाही, मी हकलवत नाहीये तुला. तुझाच नवरा येईल तुला घ्यायला. त्याला तरी कोण आहे तुझ्याशिवाय, नाही का? हे जे कर्तबगार लोक असतात ना, त्यांना कोणाच्याही सोबतीची गरज नसते. स्वतःच्याच कर्तृत्वावर ते इतके खुश असतात ना. हे खूप कडवटपणाचं बोलणं झालं. नाही म्हणजे मला नाही माहिती जेडी घरी कसा वागतो, पण दीपा तर त्याला ताटाखालचं मांजरच म्हणायची. मी हल्लीचं वागणं म्हणते. हल्लीचं म्हणजे नेमकं कधीचं? गेल्या वर्षभरातलं. ओ आय सी. म्हणजे तेव्हाच जेव्हा तू अजित बरोबर प्रेमाच्या गावा जावे केलं होतं. तू सारखा त्या नाटकाचाच का विषय काढतेस? कारण त्या प्रयोगाला जेडी आला नव्हता म्हणून. कारण नेमका त्यावेळेला त्याला बँगलोरला जावं लागलं होतं. जावं लागलं का तो गेला? जावं लागलं होतं किंवा तो गेला होता, या दोन्हीत काय फरक आहे? काही फरक नाहीये मोहिनी. आपल्या बायकोचं नाटक असताना, तिचा प्रयोग असताना तो थांबू शकला नाही. तुलाही असं नाही वाटलं की आपल्या नवऱ्याने त्याची ट्रिप पोस्टपोन करावी, नाटकाला यावं, नेहमीप्रमाणे कौतुक कमी आणि क्रिटिसाइज जास्त करावं? नाही वाटलं तुला?
चिल चिल, एवढं गंभीर होण्यासारखं काही झालेलं नाहीये. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की तेव्हा एखादा प्रॉब्लेम झाला होता का की जो तुझ्या लक्षातच आला नाही? हा प्रश्न तू त्यालाच विचार ना. हा प्रश्न मी तुलाही विचारत नाहीये, मी फक्त सुचवतेय. हा प्रश्न तू स्वतःला विचारून बघ. कारण काय आहे, जेव्हा तू आणि जेडी समोर याल तेव्हा तुम्हालाच संवाद साधायला सोपं जाईल. कारण कसं आहे ना मोहिनी, की अजितच्या प्रयोगात तुमच्या ग्रुपपैकी फक्त तू आणि निखिल होता. पण त्याने काय फरक पडतोय? त्याने काही फरक पडत नाही का असा विचार करून बघ. तुम्ही सगळे नेहमी जयदेवचाच विचार करता. बोललीस, टिपिकल मोहिनी स्टाईल बोललीस. काकू तुम्ही काही काळजी करू नका. हो, तुमच्या लेकीला हक्काच्या घरी मी घेऊन जाईन. हे व्हॉट डू यू मीन बाय हक्काचं घर? मुलीच्या घरी जाऊन पाणी सुद्धा प्यायचं नाही ते दिवस. अरे तसा विचार करायला माझी मुलगी तुझ्या घरात आहे कुठे? तरी सुद्धा मला जावई म्हणूनच भेटायला आलात ना.